योहान्याचा 1 अध्याय 1 वचन. प्रारंभी वचन होते आणि वचन देवाबरोबर होते आणि वचन देव होते. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. माझ्या बहीण भावांना आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की जेव्हा सुरुवातीच्या वेळेस तर काय होतं, प्रारंभी वचन होते म्हणते आणि वचन हे देवाबरोबर होते आणि वचनच काय आहे, देव आहे. म्हणजे ह्या वचन जे आपल्याकडं पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे, त्यातील लिहिलेला एक शब्द एक वचन हे काय आहे प्रियानो, सत्य आहे. हो, हालेलुया, सत्य आहे. आणि वचन हे काय आहे, प्रारंभी वचन देवासोबत होते आणि वचनच देव आहे. म्हणजे जे वचन आपल्यापर्यंत येतं, पवित्र शास्त्र आहे, हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, आपला पिता यहोवा आहे, परमेश्वर आहे आणि वचन हे सत्य आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, परमेश्वराच्या कार्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन हे सत्यामध्ये उतरणारं आहे आणि परमेश्वर स्वतःच वचन आहे. त्याने आपल्यासोबत तो केलेला एक प्रकारचा करार आहे, आपल्यासाठी दिलेलं त्यांचं बलिदान आहे. म्हणून आपण जे वचनं ऐकतो प्रियानो दररोज दर दिवस, तर त्याचं खूप महत्त्व आहे, खूप मौल्यवान ते वचन आहेत आणि ते आपण आपल्या हृदयामध्ये ग्रहण केले पाहिजे. आपण त्या वचनावर चालण्याचा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे. जे 10 आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिल्या आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजे. होय, एक ख्रिस्ती म्हणून, कारण देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे आणि स्वतःचा श्वास आपल्यामध्ये फुंकला आहे. म्हणून मग परमेश्वराची अशी इच्छा आहे की मनुष्याने काय केलं पाहिजे की त्याच्यासारखंच राहिलं पाहिजे. कारण अशी इच्छा होती म्हणूनच देवाने त्यांच्यासारखं आपल्याला बनवलेलं, नाही का? तर आपण काय करतो की ह्या जगिक गोष्टीमध्ये भरकटतो, वचनाकडे आपण दुर्लक्ष करतो, बायबल वाचन करत नाही. बरेच जण आपण पाहतो की जे स्वतःला ख्रिस्ती तर म्हणवतात, पण परमेश्वराचे जे लावून दिलेले नियम आहेत किंवा जो नियमशास्त्र आहे त्याच्यापासूनच ते दूर आहेत किंवा भटकतात. तर परमेश्वराचं वचन आपल्याला इथे काय सांगतं की प्रारंभी वचन होते आणि वचन देवाबरोबर होते. होय, जे प्रारंभीचं वचन होतं ते देवाबरोबर होता आणि वचन देव होते. परमेश्वर स्वतःच काय होता, वचन होता. होय माझ्या बहीण भावांनो, ते ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि परमेश्वरासोबत आपण वादा करूया, करार करूया की आपण जास्तीत जास्त वेळ परमेश्वराच्या चरणी बसू, बायबल वाचन करू, वचनांचं चिंतन म्हणून करूया आणि आपण ह्या वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊन छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या राजा. होय परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण कित्येक लोक आहेत माझ्या देवा का आजचा वेळ ही दिवस नाही पाहू शकले माझ्या देवा, पण तुझा एवढा अनुग्रह कृपा दृष्टी आमच्यावर आहे माझ्या परमेश्वरा की तू आम्हाला जिवंताच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवला आहेस माझ्या राजा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. ह्या अद्भुताच्या वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, प्रारंभी वचन होते, वचन देवाबरोबर होते आणि देवच वचन आहे. होय माझ्या राजा, तू स्वतःच वचन आहेस आणि त्याद्वारे तू आमच्याशी बोलतोस माझ्या पित्या परमेश्वरा. आमच्या उद्धार करते येशू मसीहा, तुम्हाला कोटी 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 धन्यवाद करते माझ्या राजा. कारण वचन हे खूप सामर्थ्यशाली आहे. होय माझ्या देवा, वचन खूप अनमोल आहे, बहुमूल्य असं वचन आहे माझ्या देवा. त्याबद्दल हे आम्हाला जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी तुमचं हे आधारस्तंभ आहे माझ्या राजा. त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. होय देवा, विशेष करून मागते माझ्या देवा की जे कोणी आजारी आहेत माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांच्या शरीरातील जे काही आजार आहेत, जे काही व्याधी आहेत माझ्या परमेश्वरा, ते नासरीत येशूच्या नावामध्ये तू काढून टाक माझ्या देवा. हो परमेश्वरा, त्या प्रत्येक एकाचा तो अंतरून बदल माझ्या राजा. त्यांना आरोग्य दे, चंगाई, छुटकारा दे माझ्या परमेश्वरा. कारण जे मनुष्याला शक्य नाही, कुठल्या डॉक्टरला शक्य नाही, ते तुला शक्य आहे माझ्या परमेश्वरा. जिवंत असे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला ते शक्य आहे माझ्या राजा. म्हणून मी कळकळीची विनंती करते माझ्या परमेश्वरा,
तर प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना आरोग्य मिळाले म्हणून मी घोषणा करते माझ्या राजा. होय देवा, नासरेत येशूच्या नावामध्ये मी घोषणा करते माझ्या परमेश्वरा की त्या प्रत्येकाला तू आरोग्य चंगाई दिलीस म्हणून माझ्या राजा. विशेष करून मागते माझ्या बाप्पा की जे कोणी व्यसनाधीन झाले आहेत माझ्या परमेश्वरा, मग ते मोबाईल व्यसन असू दे, कुठल्याही प्रकारचं व्यसन असू दे माझ्या राजा, प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना त्या व्यसनातून तू मुक्त कर माझ्या राजा. त्यांचे जे काही बंधन आहेत माझ्या देवा, ते तू बंधन त्यांचे तोड माझ्या परमेश्वरा. हो देवा, त्या प्रत्येक एक बहीण भावासाठी मी मध्यस्थी करते माझ्या राजा. हे कळकळीची प्रार्थना निवेदन घेऊन मी तुझ्या चरणी येते माझ्या देवा. त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्यांचे बंधन खोल, त्यांना आजाद कर माझ्या देवा. आणि त्यांचा उपयोग तुझ्या स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी करून घे माझ्या देवा. त्या प्रत्येकाचा उपयोग तू तुझ्या कार्यासाठी करून घे माझ्या राजा. त्यांना तू स्पर्श कर, चंगाई दे माझ्या राजा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. विशेष मागते माझ्या बाप्पा, जे कोणी बेकार आहेत, नोकऱ्या नाही आहेत माझ्या राजा, त्या प्रत्येकाला नोकरी मिळण्यासाठी, कामधंदे मिळण्यासाठी, बिझनेस ज्यांचे आहेत त्याच्यामध्ये बरकत येण्यासाठी तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो देवा, जे कोणी डिप्रेशनचे शिकार आहेत माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक माझ्या बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना आरोग्य चंगाई दे माझ्या राजा. त्यांचे ताण तू दूर कर माझ्या परमेश्वरा. तुझी शांती त्यांच्यासोबत दे माझ्या राजा. जे कर्जात आहेत त्यांना तू कर्जमुक्त कर माझ्या राजा. त्यांचे फायनान्शियल सर्व प्रॉब्लेम तू काढून टाक माझ्या परमेश्वरा. तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हे वचन अधिक लोकांपर्यंत मला पोहोचवण्यास तू सहायता आणि मदत करत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. आम्हा सर्वांचे इथून पुढील वेळ काळ जीवन तुझ्या हाती सोपून छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणा का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.